समाज पार्टी जिंदाबाद समाज पार्टी जिंदाबाद भाई चंद्रशेखर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजाद समाज पार्टी जिंदाबाद 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 समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। स्वागत आहे गोकुलजी तामगाडगे ज्यांना आपण नागपूर जिल्हा पूर्व अध्यक्ष या पदी त्यांची जी नियुक्ती आपण सर्वांच्या साक्षीने संमतीने करण्यात केली आहे। त्यांच्यासोबत जे सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांना आपण पक्ष प्रवेश न कारण की वेळेचा अभाव पाहता आपण ना करू शकल्यामुळे त्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो व पक्षात प्रवेश करून घेतो। आशिष निस्वादे, सूरज पुराणिक, श्रावण रोडगे, श्रावण रोडगे, निखिल भेंगरे, विक्कीजी वानखेडे, अश्विनजी पाटील, दीपकजी पाटील, दर्शनजी तामगाडगे, रवीजी पाटील, हर्षानंद तामगाडगे, अजय गायकवाड, दीपक दोहिनपुडे, राहुल दामोदर, शन्नी शेंडे, बादलजी बनसोड, आतिशजी शंभरकर, प्रसेनजी खोबरागडे, प्रशांत भाऊ डोंगरे, रजतजी ढोले, रामबाग विशालजी बनसोड, सुमेशजी गजबे, जगन्नू भाऊ डोंगरे, गंजूभाऊ मेश्राम, वैभवजी सोनटक्के, रोशनजी ठवरे, विकेशजी जामनीकर, विशालजी वाघमारे, गुड्डू गडपायले, राजूभाऊ दामने, मुशाजी हुमने, किशोरजी आटे, दीक्षाजी चौरे, प्रतीकजी घाटगावे, अनिरुद्धजी वासे, पियुषजी मेश्राम, सोनूजी कुमरे, अजयजी चौहान, फैजजी अंसारी, मैनपुरी मोमिनपुरा हुजैबजी अंसारी, गोलूजी लाटवासे, अनूपजी देवप्रसाद, अंशुलजी मानवटकर या सर्व कार्यकर्त्यांचे आझाद समाज पार्टीच्या परिवारामध्ये आपण सर्वांच्या वतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, कानगडूतील यशवंत सरकार, महाराष्ट्र आणि सोडलेली कोण जगाने वाले मानव साहेब काशीरामजी अशा तमाम महापुरुषांना सर्वप्रथम माझे त्रिवार विनम्र अभिवादन। आणि या संपूर्ण भारत देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी मुवमेंटचं जे काम अतिशय उग्र पद्धतीने आणि अतिशय आंदोलनकारी पद्धतीने नेणारे अन्य अत्याचाराच्या विरोधात शोषिताच्या बाजूने उभे राहणारे माननीय खासदार साहेब भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी आझाद यांना माझा निळा सलाम आणि आमचे मार्गदर्शक सुद्धा आहे। अशा या नेतृत्वामध्ये आज आम्हाला काम करण्याची आज संधी मिळालेली आहे आणि हे संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही करू। कारण हे जे नागपूर शहर आहे हे नागपूर शहर हे आंदोलनकारी शहर आहे। या नागपूर शहरामधून अनेक असे आंदोलन निर्माण झालेले आहे आणि असे अनेक असे आंदोलनामधून न्याय देण्याचं काम सुद्धा आम्ही इथून केलेलं आहे। मान्यवर साहेब कांचनरामजी जेव्हा जेव्हा नागपूर शहरात यायचे त्या वेळेस या नागपूर शहराच्या मातीमधून या नागपूर जिल्ह्याच्या मातीमधून मान्यवर साहेबांची एक आस असायची की कमीत कमी इथून तरी रिझल्ट आला तर संपूर्ण महाराष्ट्र उभं होणार। परंतु नेताजी बाब अशी आहे जे काही मान्यवर साहेब कांचनरामजीने जो पक्ष निर्माण केला होता आणि त्या पक्षाच्या माध्यमातून काही करायचं होतं तो पक्ष ते करू शकला नाही। म्हणून नाईलाजाने मजबुरीने मान्य जे चंद्रशेखरजी आझाद साहेब आहे त्यांनी आझाद समाज पक्षाचे जे निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये पक्षाचं संघटन वाढत आहे। आम्ही एक हमी देतो मला जे काही 1 वर्षाचा जो कालावधी दिलेला आहे त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण एक नवीन कार्यकारिणी तयार करू, संपूर्ण एक नवीन युवकाची टीम तयार करू आणि सेक्टर पासून आम्ही सगळं काही संघटन आम्ही तयार करू। लवकरात लवकर येणारे जे काही समीक्षा बैठक आहे त्या समीक्षा बैठकमध्ये आम्ही नागपूर जिल्ह्याची जे कार्यकर्ते राहतील ते संपूर्ण जे काही आतापर्यंत जे काही समीक्षा दिलेली आहे त्याहीपेक्षा मजबूतीने आम्ही समीक्षा देऊ एवढी आम्ही हमी देतो। आणि माननीय जे मनीष साठे
माननीय युवराडे सर आहेत, माननीय आमचे पूर्व विदर्भाचे आपले देवतळे साहेब आहेत, त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये मी काम करणार आहे. जे काही चुकामोड माझ्या हाताने होतील ते मला क्षमा करतील, पण माझ्या हातातून कुठलीही चुका होणार नाही. आणि जे काही मी बसपामध्ये आजपर्यंत कॅटराईजपणे मी काम करत होतो, इमानदारीने काम करत होतो, परंतु माझ्या इमानदारीची पावती त्यांनी मला दिली नाही. परंतु माननीय चंद्रशेखर आझाद साहेबांच्या या पक्षामध्ये माननीय मनीषजी साठे सर आणि युवराडे सर यांनी माझ्या कामाची जे काही आहे ती कामाची त्यांनी ओळख पटवली आणि त्यांनी मला या नागपूर जिल्ह्याची जबाबदारी देऊन मला एक चान्स दिलं. त्या चान्सचं त्या संधीचं मी एक सोनं करून दाखवील आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आझाद समाज पक्ष हा मजबूत करून दाखवील. एवढ्याच्या ठिकाणी मी बोलतो. त्यानंतर या शुभेच्छा बैठकीच्या निमित्ताने माननीय विनोदजी पाटील जे की आपल्या पक्षामध्ये दुसरे जोगेंद्रजी कवाडे जय कांशीराम. आज आझाद समाज पार्टी कांशीराम या पक्षामध्ये आज आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामधून आणि नागपूर शहर महानगरमधून संपूर्ण कार्यकर्ते आज बहुजन समाज पार्टी, मी माजी जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टीचा आज संपूर्ण कार्यकर्त्यासोबत आणि माझ्यासोबत आशिषजी निस्वादे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत बनसोड बादलजी बनसोड आहेत, विशालजी बनसोड आहेत, असे तमाम असे कार्यकर्ते आहेत. सूरज पुराणिक जे आहेत सामाजिक कार्यकर्ते, रोशन भाऊ ठवरे, असे तमाम सर्व कार्यकर्ते यांनी आज भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आझाद समाज पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणे आज पक्षप्रवेश घेतलेला आहे. हा पक्षप्रवेशच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची जी लढाई आहे, जे शोषित पीडित वंचित या शोषितांना न्याय देण्याचं काम माननीय आझादचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चंद्रशेखर भाई आझाद हे संपूर्ण भारत देशामध्ये, मग ते कुठल्याही कानाकोपऱ्यात असो, जिथे तिथे समाजावर अन्याय अत्याचार होते त्या ठिकाणी भाई चंद्रशेखर आझाद हे प्रत्यक्षामध्ये जातात, त्या वंचित परिवाराला भेट देतात, त्यांना न्याय देण्याचं काम करतात. असे भाई चंद्रशेखर आझाद हे युवा आहेत आणि आम्ही सुद्धा युवा आहे आणि त्यामुळे या तरुण युवकांसोबत काम करण्याची आम्हा सगळ्यांना संधी आलेली आहे. भाई चंद्रशेखर आझाद हे स्वतः पैदल जातात, स्वतः रस्त्याने जातात, पाण्या पावसामध्ये जातात आणि पीडित परिवाराला न्याय देण्याचे काम करतात. इव्हन एवढंच नाही तर संसदेमध्ये सुद्धा आमचे भाई चंद्रशेखरजी आझाद हे प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक मुद्द्यांवर असा कुठलाही टॉपिक आणि कुठलाही मुद्दा आहे ते सोडत नाही. ते प्रत्येक ठिकाणी आपले मत तिथे मांडतात आणि म्हणून भाई चंद्रशेखर आझादचं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये संघटन बांधू, संघर्ष करू आणि वंचितांना न्याय देण्याचं काम करू. त्याचबरोबर येणारे जे जिल्हा परिषदेचे निवडणूक आहे, ग्रामपंचायतचे निवडणूक आहे, पंचायत समितीचे जे निवडणूक आहे, ते निवडणूक आम्ही अत्यंत मोठ्या ताकदीने आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण टीम तयार करू आणि भाई चंद्रशेखर आझाद यांना एक रिझल्ट देण्याचं काम करू. एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. भाई मनीषजी साठे जे प्रदेश अध्यक्ष, अत्यंत संघर्षशील आणि तडफदार हे नेतृत्व आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जे विदर्भाचे पूर्व जे अध्यक्ष आहेत माननीय नितीन भाऊ नागदेवते, जे बी रामटेके सर यांच्या संपूर्ण वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहरमध्ये आम्ही एक चांगली टीम तयार करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जे काही नेक्स्ट जेव्हा समीक्षा बैठक होईल त्या समीक्षा बैठकमध्ये आमचा जो काही अहवाल आहे तो पूर्णपणे आम्ही मीडियाच्या द्वारे आम्ही दाखवून देऊ. या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद करतो. चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाई चंद्रशेखर आझाद जी आप संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. आझाद समाज पार्टीचा, विजय असो. आझाद समाज पार्टीचा, विजय असो. आझाद समाज पार्टीचा. विजय असो.